अशा दोन संघादरम्यान इथे मॅच आपण पाहतोय. पाहूया कुठल्या संघाला आई गावदेवी पावन होते या मॅच मध्ये. सलामीची जोडी ललित भोवर आणि भाविश माळी असे दोन फलंदाज इथे खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी राहुल अंधेर हा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. बाबा स्पोर्ट्स कामन स्टेशन आणि संजय 11 नागले दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. ललित भोवर याला आपण स्ट्राईक वरती पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती भाविश माळी. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राहुल अंधेर एक वेगवान गोलंदाज इथे सज्ज झालाय पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या मॅच मध्ये जास्त काही करू शकला नव्हता राहुल. पहिल्या मॅच मध्ये हेमंत याने काय जबरदस्त कामगिरी केली होती बॅटिंग मध्ये बॉलिंग मध्ये. इथे राहुल याचा पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता मात्र चेंडू गली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. गली क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. एक धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. या एका धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. पूल करण्याचा प्रयत्न पूल पॉवरफुल होऊ शकलेला नाहीये. क्षेत्ररक्षक येतोय तिकडे आणि बघा एक सहज सोपा झेल इथे पकडला जातोय. भावेशाची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. भावेश हा बाद होतोय. नवर बॅटर अजय तुंबडा हा न्यू बॅटर इन झालाय. मिस्टर 360 म्हणून ज्याला संबोधलं जातं. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. अजय तुंबडा हा फलंदाज आणि जो फलंदाज आता खेळपट्टीवरती आलेला आहे. मागच्या मॅच मध्ये तो सामनावीर ठरलाय. खूप चांगली बॅटिंग त्याने केली होती मागच्या मॅच मध्ये. तोच अजय तुंबडा आता स्ट्राईक वरती पाहतोय. आल्या आल्या चेंडूला सरळ मैदानाच्या बाहेर जर असा दाखवलाय ठोकलाय षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. आपण पाहतोय इनफिल्ड डाऊन करण्याचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न पाहायला मिळतोय. मिस्टर 360 अजय तुंबडा याचा आणखी एक बाउंड्री आपल्याला पाहायला मिळते या ओव्हर मध्ये. बघा या अगोदर मिड विकेट मध्ये षटकार ठोकला. त्यानंतर पॉइंटच्या डोक्यावरून चौकार ठोकलाय. इथे आता स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का तर नाही. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. आता अजय तुंबडा याला माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद होतोय दुसरा. डीजे
बघा शॉट सिलेक्शन खूप चांगलं झालं होतं अजय तुंबडे असं, मात्र तिकडे क्षेत्ररक्षकाला बीट करू शकलेला नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता त्या क्षेत्रामध्ये आणि आपण पाहतोय आणि खूप चांगला झेल पकडला. अखेरीस धावसंख्येला लगाम इथे लावला गेलाय. नवीन बॅटर महेंद्र येतोय. महेंद्र जाधव डावऱ्या हाताचा फलंदाज आता खिलपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. पाच बॉल टाकून झालेली धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 17-11. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पूल करण्याचा प्रयत्न बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. अखेरीस राहुल अंधेरे आणि ते कमबॅक केलाय. जो एक षटकार चौकार लागला गेला होता त्याचं प्रत्युत्तर विकेट आणि डॉट बॉलने दिलाय राहुल अंधेरे आणि षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिले षटक हे संपुष्टात आलंय. आपण पाहतोय राहुल याने 11 धावा खर्च केल्या, मात्र महत्वाचे 2 गडी देखील त्याने बाद केलेत. भावेश आणि अजय तुंबडा हे 2 फलंदाज बाधून माघारी परतलेले आहेत. ललित भोवर याला आपण पाहतोय खेळपट्टीवरती अजूनही उभा आहे, तो सलामीला आलाय. त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती महेंद्र जाधव डावऱ्या हाताचा फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी हेमंत घोडविंदा हा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. इथे आपण पाहतोय पहिला बॉल पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे, चांगला झेल इथे पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय ललित भोवर. थँक्यू डीजे. इथे पण पाहतोय त्या प्रकारे पहिला चेंडू टाकला गेला होता, भरपूर उचली घेणारा चेंडू होता, वेगवान चेंडू. आपण पाहतोय चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहतोय 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील दिलेला आहे पंचांनी. आपण पाहतोय त्या चेंडूला जर पुल करण्याचा प्रयत्न जर केला असता कदाचित धावा मिळाल्या असत्या ललित याला, मात्र फोर्स करण्याचा प्रयत्न केला होता. इथे पाहतोय पण बॅटचा एज लागलाय, चेंडू यष्टरक्षकाच्या मागे वेगाने निघून चाललाय. हा येतोय नशिबाचा चौकार अजित कान्हा त्याच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. बघा अजित याला आता प्रमोट केलं गेलंय. अजित कानात खिलपट्टीवरती आलाय. बघा प्रॅक्टिस मध्ये भरपूर चांगली कामगिरी करत असतो अजित कानात, तेच कारण त्याला आता मैदानाच्या आतमध्ये देखील पाठवलं गेलंय आणि बघा त्यांनी आपलं अकाउंट चौकाराने खोललेलं आहे. धावसंख्या आता जर आपण बघितली तर 15 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस ऑन साईडला धमाका अजित कानाच्या बॅट मधून यावेळेस षटकार पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. बघा प्रॅक्टिस ही फार महत्वाची असते. प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट आणि भरपूर प्रॅक्टिस करून आलेला दिसतोय अजित कानात. गती परिवर्तन यावेळेस पाहायला मिळालंय, फसला गेलाय. बघा अजित कानात थोडासा सफल झाला होता, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता, मात्र हेमंतांनी स्लो रन चेंडू टाकलाय, गती कमी केली आणि गतीमध्ये फसला गेलाय बॅटर अजित कान्हात. इथे आता ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला निवडले तिकडे, खूप चांगला झेल. चौकार षटकार ठोकल्यानंतर इथे विकेट देऊन माघारी परताना दिसतोय अजित कान्हात.
थँक्यू डीजे. 5 बॉल टाकून झाले त्या षटकातील. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 21. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता नव्याने फलंदाज इन झालाय रवींद्र माळी. रवींद्र आल्याला एक मोठा फटका करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र चेंडू चांगल्या प्रकारे कनेक्ट करू शकला नव्हता. एक सिंगल धाव ही धावफलकावरती नोंदवली जाईल. या सिंगल धावेने धावसंख्या आता 22 या आकड्यावरती. बघा 11 सरासरी इथे मेंटेन ठेवली गेले. 11 सरासरीने या 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पाहूया आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल. आज आपण पाहतोय पोमन संघाकडे अतुल नडगे नाही आहे. त्यानंतर विशाल भडांगे देखील नाही आहे. त्यानंतर चेतन गोवारी देखील नाहीये. म्हणजे 3 महत्वाचे जे खेळाडू आहेत ते पाहायला मिळत नाहीये. मात्र पाहूया सध्या तरी आणि आज मला वाटतं जिग्नेश गोवारी देखील नाहीये. नक्कीच कुठेतरी कमतरता जाणवते या खेळाडूंची. इथे हितेश कांगडा इथे बॉलिंग ट्रॅक वरती डॉट बॉलने सुरुवात इथे केली गेलं. इथे आगमन झालेलं आहे खोलांड्याचा लाडका सूरज माळी यांचे आगमन झालंय. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू इथे टाकला गेला. चेंडू जातोय मिड विकेटला. मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या आता 24 या आकड्यावरती 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यानंतर टॉस केला जाईल. टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा आणि जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे या 2 संघादरम्यान मॅच होणार आहे. तर दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये थांबायचं आहे. यावेळेस मध्ये आपण स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फटका इथे खेळला गेला. फुलटॉस चेंडू जास्त फायदा उचलता आलेला नाहीये. रवींद्र माळी याला 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघा गचाल क्षेत्ररक्षण झालाय. चेंडूला बॅकअप देता आलेला नाहीये आणि त्याचा फायदा इथे उचलला गेलाय. 3 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 3 धावेने धावसंख्या आता पुढे सरसवले गेले 27 या आकड्यावरती 27 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या मॅच जर आपण बघितला बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन संघाने 48 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. ते 48 धावा टार्गेट जे ठेवलं होतं ते 48 धावा पूर्ण केल्या होत्या पोमन संघाने आणि त्या पाहतो की आतापर्यंत 27 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय शिलोत्रा संघ. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. मात्र जितेश आहे तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी बघा खूप चांगली झालेली आहे. मात्र हितेश याला हा चेंडू पकडता आलेला नाहीये. बघा रवींद्र याने पूर्ण एफर्ट्स लावले तरी देखील तो पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकला नव्हता. इथे संधी निर्माण होती. बघा रवींद्रने स्वतःची विकेट वाचवण्यासाठी इथे स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. ज्या प्रकारे आपण पाहतोय पाण्यामध्ये पोहणी टाकतात ना त्या प्रकारे इथे त्यांनी पोहणी टाकली होती आपली विकेट वाचवण्यासाठी. तरी देखील पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला नव्हता. मात्र चेंडू हातामध्ये नसल्या कारणाने या 2 धावा इथे अंकित केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या आता 29 या आकड्यावरती 29 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलाय. परफेक्ट यॉर्कर यावेळेस हाताळलाय म्हणजे हितेश या गोलंदाजाने. शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या झालेली आहे 29 धावा 29 रन्स. फुल टॉय चेंडू आहे. चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये आपण पाहतोय खेळून काढला गेलाय. एक धाव तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद झालेला आहे. या 2 धावा धावसंख्या झालेली आहे 31.
31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 32 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय. थँक्यू डिझे. चला कॅप्टन या टास्क करण्यासाठी टायगर स्पोर्ट्स भिवाडा टीम आपला कॅप्टन अजूनही आलेला नाही आहे. कोलांडे संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. दिलीप जिंभल इकडे उपस्थित आहे. तर आपणास विनंती असेल लवकरात लवकर आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील आमचे साथी समालोचक दर्शनजी डबके. आदरणीय सन्माननीय प्रवीणजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करूया. एका बाजूला पाहतो आपण टायगर स्पोर्ट्स बिबीवाडा संघाचे कर्णधार पाहतो आपण संतोष कोम आणि कोलांडे संघाचे कर्णधार दिलीप जिंबल. चला कोलांडे संघाचा कॉल असेल. साष्टेकर पारा असा कॉल आहे आणि साष्टेकर पाराच आलाय आणि मान्यवरांना विनंती करतो दोन्ही संघाला शुभेच्छा देऊन कृपया करून स्थानाबद्ध व्हायचं आहे. दिलीप टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग करताना टायगर स्पोर्ट्स बिबीवाडा संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? कमीत कमी धावामध्ये थांबण्याचा प्रयत्न करू. आज पूर्ण संघ तुमचा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल का, की आज सुद्धा प्लेयर थोडेसे कमी आहेत? पूर्ण संघ आहे. नक्कीच, म्हणजे आज बिग फाईट पाहायला मिळेल. हो नक्कीच. ऑल द बेस्ट असेल तुम्हाला. संतोष, टॉस तुम्ही हरलाय तर जर टॉस जिंकला तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग केली. परंतु आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना किती धावपर्यंत मजल मारली जाईल? 500-600. नक्कीच खूप मोठं टार्गेट तुम्ही सेट करण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की कोलांडे संघाने प्रथम नाणेफेक जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारले. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टायगर स्पोर्ट्स बिवाडा संघाला. थोड्याच वेळात या मॅचला सुरुवात होईल. तोपर्यंत आपण पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये वळूया. तिकडे सुरू असलेली मॅच पुन्हा एकदा चालू होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. तो म्हणजे ललित ललित भोवर हा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. स्ट्राईक वरती असेल हेमंत. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण राहुल अंधेर याला. 32 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. पहिला बॉल आपण पाहतोय स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ बाउंड्रीच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. शतरक्षक तिकडे पाठलाग करतायत आणि आपण पाहतोय चेंडू हा बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता चौकार. पहिल्याच बॉल वरती चौकार इथे लगावला गेलाय. चौकाराने सुरुवात झालेली आहे. इथे आपण पाहतोय आता ऑन साईडला फटका केला गेला. लॉंगर मध्ये शतरक्षक आहे रवींद्र माळी. चांगले शतरक्षक झालाय. इथे फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. या एका धावेने आता धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील चौकाराने सुरुवात केली होती हेमंत घोडविंदा या फलंदाजाने आणि या मॅच मध्ये देखील चौकाराने त्याने सुरुवात केली. तेव्हा पाहतो हा प्रकर्षण होता पूल करण्याचा प्रयत्न.
बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ही धावफलकावरती नोंदवली जाईल. आपण बघितलं की पहिल्या मॅच मध्ये राहुल जास्त काही करू शकला नव्हता. हेमंत आणि 14 चेंडूमध्ये 36 धावा बनवल्या होत्या. सध्या तरी जिम्मेदारी हेमंत वरती असणार आहे. पाहूया ललित भोवर. ऑन साईडला फटका खेळला गेला स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक भाविश माळी चांगले क्षेत्ररक्षण करतोय, मात्र 2 धावा थांबवू शकणार नाहीये. या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. बघा तिकडनं थ्रो देखील थोडासा खराब आला होता, मात्र 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. या 2 धावेने धावसंख्या आता पुढे सरसवली गेली, ती म्हणजे 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस पाहतो आपण खूप चांगला प्रहार यावेळेस पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय 6 धावांकरता. बिग शॉट, षटकार. ब्लॉकर मध्ये चेंडू इथे टाकला गेला हेमंत करता. शेवटच्या बॉलवरती कमबॅक इथे केलाय गोलंदाज ललित भोवर याने. एक सिंगल धाव आली शेवटच्या बॉलवरती. धावसंख्या आता 15 या आकड्यावरती. 15 रन्स, 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मॅच जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 17 धावेंची आवश्यकता आहे. यावेळेस पाहतो आपण स्टॅमिंग झालेला आहे. अजय तुंबडा होता तिकडे बघा. खूप चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. हेमंत याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. बिग विकेट डाऊन. उडदाची डाळ काली काली ग काय पोरे तुला कुठं दिली ग काय पोरे तुला कुठं दिली. ढिला 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 मानगवाला दिला रे मानगवाला दिला. ढिला 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 मानगवाला दिला रे मानगवाला दिला. थँक्यू ड्यूसडे. पहिल्या बॉलवरती विकेट मिळालेली आहे हेमंत याची. आता 11 चेंडू आणि 17 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आपण पाहतोय आता नव्याने फलंदाज येतो हितेश गांगडा, ज्याने विनिंग शॉट खेळला होता. 2 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता असताना षटकार ठोकला होता हितेश गांगडा याने. आणि तो हितेश आता खेळपट्टीवरती येताना दिसतोय आपल्याला. महेंद्र जाधव आपल्या षटकातील दुसरा बॉल घेऊन जाईल आता. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना हितेश गागडा फलंदाज जाडी त्या अँगल वरून चेंडूला टाकण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ रेषेमध्ये निघून जातोय. आता 10 चेंडू बाकी राहिलेत आणि 10 चेंडू मध्ये 17 धावेंची आवश्यकता. पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा आलेल्या आहेत. अजूनही 17 धावेंची आवश्यकता आहे. फुलटा चेंडू ते फायदा उचलता आलेला नाहीये हितेश गांगड्याला. एकदा तर कंप्लीट झालेला त्याचा प्रयत्न होईल का, तर नाही. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. मात्र बॅकअप तिकडे होताना दिसत नाहीये.
बघा इथे संधी निर्माण झाली होती दुसऱ्या धावेची. राहुल याचं लक्ष नव्हतं कदाचित ही दुसरी धाव इथे कंप्लीट झाली असती. कदाचित राहुल याला रिक्स हा घ्यायचा नाहीये. आणि ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची राहुलमध्ये. तेच कारण राहुल याने स्वतःला स्ट्राईक वरती थांबवलंय. एक धाव इथे कंप्लीट केली गेली. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 16 धाव्यांची आवश्यकता आहे. बघा पहिल्या 9 चेंडूमध्ये 16 धावा लागल्यात. अजूनही 9 चेंडूमध्ये 16 धावा या बनवायच्या आहेत. तेव्हा पाहतो ऑन साईडला फटका इथे खेळण्याचा प्रयत्न. इथे पंचांनी सांगितलं हा चेंडू असेल वाईट बॉल. मात्र बॅटिंग क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने ते रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी. ते आपण पाहतोय आणखीन एक चांगला चेंडू इथे आता लागलेला आहे. डॉट बॉल इथे येताना दिसतोय. आता या षटकातील आपण पाहतोय बॉल टाकून झालेले आहेत. 5 बॉल टाकून झालेले आहेत. फक्त एकच धाव आलेली आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 16 धाव्यांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. चेंडू आता आपण पाहतोय खूपच बाहेर हाताला गेलाय. पंचांनी सांगितलं की हा चेंडू वाईड असेल. व्हाईट बॉलने धावसंख्या आता थोडीशी पुढे सरसवली जाते. 17 या आकड्यावरती 15 धाव्यांची अजूनही आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्याकरता. हा ट्रॅकर आहे. इथे बोनस दिलाय महेंद्र जाधव याने आणि राहुल याने काय जबरदस्त फटका खेचलाय. पॉवर जनरेट केलाय. पॉवरफुल स्ट्रोक आहे. फुल पॉवरफुल झालाय. सक्सेसफुल झालाय आणि अखेरीस शेवटच्या बॉलवरती हा षटकार आलाय. चला तिकडे ऍक्टिव्हा थोडीशी त्रासदायक ठरते. ती आपण थोडीशी फिरवायची आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे 9. 6 चेंडू आणि 9 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 9 धावा. एक मिनिट थांबायचं आहे. पंच तिकडे बॅट्समनने नो बॉल कॉल दिला का? बॅट्समन आपण कॉल देऊ नका, लक्षात घ्या.
नो बॉल असेल म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे असणार आहे हितेशकडे. हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड असेल म्हणजे फ्री हिटची संधी अजूनही असणार आहे ती म्हणजे बॅटर हितेशकडे. आपण पाहतोय ज्या प्रकारे मॅच बनवला होता महेंद्र जाधव यांनी शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला आणि त्या षटकारानंतर मॅच थोडासा पूर्णपणे बदलला गेलाय. इथे आता ऑन साईडला धमाका हितेश बॅट मधून निघालाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये देखील हितेश गांगडाच्या बॅट मधून विनिंग शॉट आला होता आणि कदाचित आता या मॅच मध्ये देखील त्याच्याच बॅट मधून आपल्याला विनिंग शॉट पाहायला मिळेल. चांगला फिनिश करताना दिसतोय पोमन संघासाठी हितेश गांगडा. 5 बॉल आणि आता 5 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता असणार आहे. स्कोर इज लेवल. तेव्हा पाहतोय चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका आणि हा विनिंग शॉट पुन्हा एकदा हितेश गांगडाच्या बॅट मधून आलेला आहे. चौकार येतोय, विजय चौकार. अशा प्रकारे हा सामना गावदेवी स्पोर्ट्स पोमन या संघाने जिंकलेला आहे.